खोटा पीक कापणी प्रयोग दाखवून खोटी आणेवारी लावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 13 मे पासून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात मुक्काम आंदोलन सुरू केलं होतं। आंदोलनाची तातडीनं दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात साप सोडण्याचा इशारा देण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज जिल्हा परिषद कृषी विभाग व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली। आंदोलनाची तातडीनं दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात साप सोडण्याचा इशारा देण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्हा परिषद कृषी विभाग व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली। बैठकीत त्यांनी दोषी कृषी कारवाईचे प्रस्ताव तातडीनं मागवले असून येत्या 3 ते 4 दिवसात ठोस कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं। गेल्या 4 महिन्यांपासून शेतकरी विविध स्तरांवर आंदोलन करत होते। फेब्रुवारीमध्ये भातकुली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणही करण्यात आलं होतं। मात्र कारवाई न झाल्यानं प्रहार जनशक्ती पक्षानं पुन्हा आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडलं। दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला। 4 महिन्यापासून जे आम्ही उपोषण आणि आंदोलन करत आहे भातकुली तालुक्यातील खोट्या आणेवारीसाठी, आज त्याची काल जे आम्ही इथं बसलो आणि जे त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना जी दवस दिली की आम्ही साप सोडू तुमच्या कार्यालयात, त्याची ते थोडीशी त्याला जास्ती बसली आणि आमच्या याची दखल घेत त्यांनी आज आमची मीटिंग लावली आणि मीटिंगमध्ये तिन्ही विभागाचे प्रमुख बोलावले होते। त्या प्रमुखांना बोलवून त्यांनी त्याची जे की खोटे आणेवारी ज्यांनी दाखल केली त्या सर्व कर्मचाऱ्यांचा अहवाल त्यांनी मागितला आहे, प्रस्ताव त्यावर ते तात्काळ कारवाई करेल अशी त्यांनी आम्हाला आश्वासन पण दिलं आहे। येत्या 2-3 दिवसात जर त्यांनी ते कारवाई केली आणि ती कारवाई आम्हाला जर मान्य असली तर आम्ही थांबून जाऊ, अन्यथा ते जर आम्हाला मान्य झाली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने आणखी मोठं तीव्र आंदोलन या जिल्हाधिकारी कार्यालयावर किंवा विभागीय आयुक्त कार्यालयावर करू। ज्या खोटी आणेवारी दाखवणाऱ्या ज्या तलाठी आहे, कृषी सहाय्यक आहे आणि ग्रामसेवक आहे यांच्यावर कारवाईची मागणी होती। ते 3 महिन्यापासून कोणतेच अधिकारी त्याला त्या मागणी पूर्ण करत नव्हते, म्हणून आज शेवटी आम्ही इशारा दिला होता, जर आज या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी जर यांच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही त्यांच्या दालनात साप सोडू। परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेतली आणि लगेच तातडीने बैठक बोलावली आणि त्या बैठकीत तिन्ही विभागाच्या लोकांना ताकीद दिली आणि त्यांच्यावर कारवाईचे जे प्रस्ताव आहे म्हणजे तलाठ्यांवर, ग्रामसेवकावर आणि कृषी सहाय्यकावर यांनी शेतकऱ्यांचं नुकसान केलं अशा सर्व अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन कलेक्टर साहेबांनी दिली आणि त्यांचा प्रस्ताव त्यांनी मागितला आहे। येत्या 3 ते 4 दिवसात ह्या सर्व कर्मचाऱ्यावर, कामचुकार कर्मचाऱ्यावर जिल्हाधिकारी कारवाई करतील।